नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। महा-डी-बी-टी पोर्टल कृषी यांत्रिकीकरण योजना। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना लॉटरीद्वारे नंबर लागला आहे व त्यांना मेसेज आला आहे की आपली रोटावेटर किंवा ट्रॅक्टर किंवा नांगर या घटकासाठी ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे निवड झाली आहे व योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर घटकासाठी आवश्यक कागदपत्रे महा-डी-बी-टी पोर्टलवर लॉग इन करून आजपासून 10 दिवसाच्या आत अपलोड करावीत, असा मेसेज ज्या शेतकऱ्यांना आलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी या व्हिडिओद्वारे आपण कोणकोणती डॉक्युमेंट्स अपलोड करावी लागणार आहेत, अनुदान किती मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच महा-डी-बी-टी पोर्टल संदर्भातील ज्या योजना आहेत त्या संदर्भातील आपल्याला माहिती भेटत राहील। तर चला शेतकरी मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी गूगल सर्च बारमध्ये महा-डी-बी-टी महा-आय-टी फार्मर असे टाईप करायचे आहे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी mahadbt.maharashtra.gov.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो आपले वेबसाईट ओपन होत आहे। या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, आपण तिथून पण लॉग इन करू शकता। आता वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला महत्त्वाच्या सूचना आहेत। तर या ज्या सूचना आहेत त्या शेतकरी गटांसाठी आहे, ज्यांना शेतकरी गटांना अर्ज सादर केला आहे त्यांच्यासाठी या सर्व सूचना आहेत। तर त्यांनी या सर्व सूचना व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करून आपली पुढील प्रोसेस करायची आहे। तर आता या ठिकाणी मी ओकेवरती क्लिक केलं आहे। त्यानंतर या ठिकाणी अर्जदार येथे लॉग इन करा। यामध्ये वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट आणि आधार आधारित लॉग इन असे 3 ऑप्शन आहे। तर यामध्ये समजा तुम्हीचा जर शेतकरी गट असेल तुम्ही शेतकरी गट चॉईस सिलेक्ट करू शकता, पण आता आपण वैयक्तिक शेतकरी आहे तो वैयक्तिक शेतकरी सिलेक्ट करून या ठिकाणी शेतकरी ID प्रविष्ट करा। म्हणजेच आपल्याला आपला फार्मर ID या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। जो आपला 11 अंकी फार्मर ID आहे तो आता या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आता मी सुरुवातीला फार्मर ID टाकला आहे आणि आता मी OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केलेला आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आपला आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती आता आपल्याला OTP जाणार आहे आणि तो OTP गेल्यानंतर तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। OTP यशस्वीरित्या शेतकरी IDची लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आला आहे। ओके केल्यानंतर या ठिकाणी आता OTP आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला इंग्लिश लँग्वेज पाहिजे असेल तर या ठिकाणी कोपऱ्यामध्ये लँग्वेज तिथे तुम्ही सिलेक्ट करू शकता इंग्लिश। तर या ठिकाणी आता आपले मराठी लँग्वेज आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला OTP टाकून घेतल्यानंतर OTP तपासा या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपलं लॉग इन होत आहे। तर या ठिकाणी थोडा वेळ लागतो मित्रांनो प्रोसेसिंगसाठी, तर थोडं वेट करायचं आहे आणि वेट केल्यानंतर आपलं लॉग इन होणार आहे। आता या ठिकाणी आपलं लॉग इन होत आहे। तर लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी युअर प्रोफाईल डिटेल्स आर फेज सक्सेसफुली, म्हणजे आपल्या डिटेल्स या ठिकाणी मॅच झालेले आहे, फेज झालेले आहे। तर या ठिकाणी आपली वैयक्तिक माहिती ऑटोमॅटिकली या ठिकाणी आलेली आहे। त्यानंतर वैयक्तिक माहितीनंतर यासाठी घटकासाठी अर्ज करा। तर यामध्ये समजा तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी घटकासाठी अर्ज करा, जो आपला डाव्या बाजूला 2 नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला समजा अर्ज सादर करायचा असेल तर अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला जर बाबी निवडास यामध्ये मग कृषी यांत्रिकीकरण आहे, त्यानंतर कृषी यांत्रिकीकरणमध्ये तुमचं राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, त्यानंतर सिंचन साधने व सुविधा, बियाणे वितरण, प्रात्यक्षिक फ्लेक्झी घटक, औषधे आणि खते, फलोत्पादन, सौर कूपन, प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजना, अशा कृषी योजनेअंतर्गत वेगवेगळे प्रकार आहेत। तर यामध्ये समजा आपल्याला कृषी यांत्रिकीकरण संदर्भात आपल्याला अर्ज करायचा आहे, म्हणजेच त्यामध्ये मग आपण
कृषी यांत्रिकीसमोर बाबी निवडा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर मग आता आपले ऑप्शन्स ओपन होणार आहे। तर त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरणामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर, त्यानंतर रोटावेटर, नांगर असे वेगवेगळे ऑप्शन आहे, पॉवर टिलर वगैरे। तर आता या ठिकाणी बाबी निवडामध्ये या ठिकाणी मुख्य घटक, तर या ठिकाणी आपल्याला घटक कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा ऑप्शन आपण सिलेक्ट केला आहे। त्यानंतर तपशीलमध्ये या ठिकाणी तपशीलच्या तिथे क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी समजा आपल्याला ट्रॅक्टरसाठी अर्ज करायचा, ट्रॅक्टर सिलेक्ट करायचा। व्हील ड्राईव्हमध्ये 2WD 4WD असे ऑप्शन आहे। तर 2WD त्यामध्ये HP 20 ते 40 PTO HP जास्त 20 ते 40च्या दरम्यान असे ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर मी पूर्वसंमतीशिवाय या ठिकाणी क्लिक करून जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण जे अर्ज केला आहे त्याची हिस्ट्री बघायची असेल तर या ठिकाणी घटक इतिहास पहा म्हणून असा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। तर त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या आपण घटकांसाठी अर्ज केले आहेत किंवा लागू केलेले घटक छाननी अंतर्गत जे अर्ज आहे त्याचे आपल्याला माहिती दिसणार आहे। तसेच आपलं काही पेमेंट प्रलंबित असेल तर त्याची पण आपल्याला या ठिकाणी माहिती दिसणार आहे। तर या ठिकाणी आता छाननी अंतर्गत अर्जावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी जो आपला अर्ज आहे तो आता आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला अर्ज क्रमांक, गाव, शहर, घटक तपशील अशी सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। या ठिकाणी आपण आपला अर्ज पाहू शकतो, फीची पावती पण आपण बघू शकतो। अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती बघायची आहे। ही सर्व माहिती बघितल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं आता आपल्याला मेसेज आलेला आहे, आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। तर आपल्याला समजा ट्रॅक्टरसाठी मेसेज आलेला असेल किंवा रोटावेटरसाठी मेसेज आलेला असेल तर आपल्याला आता डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड करायचे हे सर्वात प्रथम आपण समजून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी या ठिकाणी चालू चलन अपलोड DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे याची लिस्ट आता आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे सादर करामध्ये फार्मर ID या ठिकाणी आपला आलेला आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी वैयक्तिक कागदपत्रे, त्यानंतर DPR अपलोड करा आणि बिल देयक असे 3 ऑप्शन दिसणार आहेत। त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला वैयक्तिक कागदपत्रे, तर यामध्ये आपल्याला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ते डॉक्युमेंट्स आपल्याला दिसणार आहे। तर या ठिकाणी वैयक्तिक कागदपत्रे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंटची लिस्ट दिसणार आहे। तर या ठिकाणी वेबसाईट सध्या थोडी स्लो आहे। तर या ठिकाणी मित्रांनो वैयक्तिक कागदपत्रावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला कोणकोणत्या योजनांसाठी अपलोड सिलेक्ट झालेलो आहे आणि आपल्याला मेसेज आलेला आहे ती सर्व यादी आपल्याला या ठिकाणी दिसते। यामध्ये आपल्याला कुठले कुठले घटकांसाठी आपल्याला घटकांचा लाभ भेटणार आहे त्याची लिस्ट या ठिकाणी दिसते, म्हणजे आपण सिलेक्ट झालेलो आहे। ती सर्व यादी या ठिकाणी बघून घ्यायची। त्या ठिकाणी आपल्याला अर्ज क्रमांक, तालुका, गाव ही सर्व माहिती या ठिकाणी दिसते आणि त्यानंतर आपल्याला ज्या घटकासाठी अर्ज करायचा आहे त्या समोरील इथे कागदपत्र अपलोड करा असा ऑप्शन असेल त्या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते ओपन होणार आहे। आता या ठिकाणी ओपन होण्यासाठी थोडा वेळ लागतोय कारण आता या ठिकाणी ओपन झालेला आहे। तर या ठिकाणी सर्व अनिवार्य कागदपत्र अपलोड केल्यानंतर जतन करा या बटनावरती क्लिक करणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज छाननीकडे पाठवला जाणार नाही। तर या ठिकाणी सिलेक्ट डॉक्युमेंट्समध्ये निवड करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे काही कोटेशन आहे, आपल्याला जी वस्तू घ्यायची आहे त्याचं कोटेशन आपल्याला शोरूममध्ये जाऊन समजा ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्याचं कोटेशन आणायचं आहे। तर या ठिकाणी 1 नंबर आपल्याला बँकेचं पासबुक आहे तर पासबुक अपलोड करताना JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे आणि ते 15 KB ते 500 KBच्या दरम्यान असणार आहे। आणि पासबुक अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जतन करा या ऑप्शनवरती
क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी बँक खाते पासबुक, तर या ठिकाणी चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी आपलं डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवलेलं आहे त्या फोल्डरला आपल्याला जायचं आहे आणि तिथून ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आता या ठिकाणी मी आपल्या फाईल फोल्डरमध्ये गेलेलो आहे आणि तिथे आता बँकेचं पासबुक मी सिलेक्ट करतो आहे आणि ते सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपण जे डॉक्युमेंट सिलेक्ट करणार आहोत ते या ठिकाणी दिसणार आहेत। तर मित्रांनो आपल्याला जे बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे त्यावरती आपलं नाव व्यवस्थित दिसलं पाहिजे, अकाउंट नंबर व्यवस्थित दिसला पाहिजे, बँकेचा IFSC कोड पण आपल्याला व्यवस्थित दिसला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो आपलं बँक पासबुक आणि आपलं जे कोटेशन आहे ते कोटेशन अपलोड झाल्यानंतर काही घटकांसाठी तुम्हाला 8 अपलोड करावा लागतो, 7/12 अपलोड करावा लागतो किंवा काही घटकांसाठी तुम्हाला टेस्टिंग रिपोर्ट अपलोड करावे लागतात। ते सर्व डॉक्युमेंट्स आपले अपलोड करायचे आहे आणि आपले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर आपल्याला 8 ते 15 दिवसात आपल्याला सँक्शन होतं, आपलं मंजूर होतं। तर ते आपल्याला आपला फॉर्म अर्ज मंजूर झाल्यानंतर आपल्याला आपला DPR अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर टॅक्स इनव्हॉइस GST बिल आहे ते बिल करून आपल्याला पेमेंट करायचं असतं। तर अशा पद्धतीने ही संपूर्ण आपली ऑनलाईन प्रोसेस असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कागदपत्र अपलोड करताना काही अडचण असेल, काही क्युरी असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता। तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।